जरांगे पाटील यांचं उपोषण संपलं असलं तरी नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी साखळी उपोषण अजूनही सुरू आहे। आज 5वा दिवस आहे आणि आपण पाहू शकतो सगळे कार्यकर्ते इथे साखळी उपोषणाला बसलेले आहेत। आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्राध्यापक बबनराव तायवाडे त्यांच्याशी बोलूया। गेले 4 दशकं ते ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत आणि आता ज्या काही घडामोडी आहेत त्यामध्ये आपण विचारूया। सर, आम्हाला सांगाल की ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, त्यांचे वेगवेगळे प्रतिक्रिया येत आहेत, एक वाक्यता कुठेतरी नाही आहे असं दिसतं आहे, काय सांगाल? नाही, हे बघा कसं आहे, या राज्यामध्ये 400 जातीचा असलेल्या विविध 400 जातीचा समूह असलेला हा ओबीसी प्रवर्ग आहे आणि एवढ्या मोठ्या 60% लोकसंख्या असलेला हा प्रवर्ग आहे। तर जेवढ्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही तेवढ्याच मोठ्या संख्येमध्ये आमचे नेते राहणार। मी काही एकटा पूर्ण ओबीसी समाजाचा नेता नाही आहे आणि म्हणून जेवढे नेते तेवढे मतप्रवाह राहणार। परंतु या शासनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यामध्ये जे संदर्भ दिलेले आहे 2000, 2012 आणि 2024 यांचा संदर्भ त्याच्याशी जोडून मग त्याच्यामध्ये नवीन काय दिलेलं आहे याचा सर्वांनी अभ्यास करून मग आपलं मत जर व्यक्त केलं तर विरोधाला विरोध म्हणून ते माझं तत्त्व नाही आहे। म्हणून आम्ही काल संध्याकाळपर्यंत कुठेही प्रतिक्रिया दिलेली नाही। आम्ही त्याचा अभ्यास केला आणि अभ्यासाअंती जेव्हा निष्कर्षावर आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे आपलं कुठलंही नुकसान झालेलं नाही। पण आता छगन भुजबळ म्हणतायत की ते नाराज आहेत, अशा बातम्या येत आहेत। आपली काय भूमिका आहे संदर्भात आणि जर त्यांची भूमिका योग्य वाटली तर त्यांच्यासोबत जाणार का? तर आधी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की कुठल्या मुद्द्याला घेऊन त्यांची नाराजी आहे। त्या मुद्द्याशी जर आम्ही सहमत झालो तर नक्कीच आम्ही एक आहोत, पण मुद्द्यामध्ये जर आमचं मतमतांतर असेल तर मग ते त्याच्यावरती विचार होईल। मी आतापासून कुठलं म्हणणार विचार होईल काय म्हणून आधी त्यांची अधिकृत भूमिका ही आम्हाला लक्षात आली पाहिजे। ती अधिकृत भूमिका अजूनपर्यंत तरी भुजबळ साहेबांनी मांडलेली नाही। त्यावेळी सर, आपल्या नेतृत्वाखाली जे साखळी उपोषण सुरू आहे ते कधीपर्यंत सुरू राहणार, काय त्याबद्दल माहिती? आमचं हे साखळी उपोषण 14 मागण्यांसाठी सुरू आहे। जोपर्यंत या 14 मागण्यांवर सरकार किंवा सरकारचं शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करत नाही आणि आपला निर्णय देत नाही की आमच्या 14 पैकी ह्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्याचे शासन निर्णय आम्ही तुम्हाला देतो, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत अशी माहिती आहे, त्याबद्दल काय सांगाल? अजूनपर्यंत आम्हाला अधिकृत मेसेज आलेला नाही आहे। आता त्यांचा काय प्रोग्राम फायनल होतो तो ऑफिशियली आम्हाला कम्युनिकेशन आल्यावरच मी त्याच्यावरती भाष्य करेन। खूप खूप धन्यवाद। तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे साखळी उपोषण आहे ते सुरूच राहणार आहे असं नेत्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।